आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघूया। कोल्हापूरच्या विशाळगड तोडफोड आणि जाळपोळीवरनं 2 गटात तेढ निर्माण करणारे मेसेजेस सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याला मुंबईतनं अटक करण्यात आलेली आहे। अंधेरीतल्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तेढ निर्माण करणारे मेसेजेस सोशल मीडियावर टाकणाऱ्या व्यक्तीला मुंबईमध्ये MIDC पोलिसांनी अटक केलेली आहे। विशाळगड तोडफोड प्रकरणावरून तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। त्या व्यक्तीने सोशल मीडियावर हे मेसेजेस पोस्ट केलेले होते आणि या अनुषंगाने आता पुढची कारवाई ही पोलिसांकडून केली जाते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सूरज, मुंबईतल्या MIDC पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला एका तरुणाला अटक देखील करण्यात आल्याची माहिती मिळते। सूरज, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की कोल्हापूरमधील जो विशाळगडावरील अतिक्रमणाचा एकूणच घटनेनंतर कुठेतरी हिंसाचार वाढू नये या संदर्भात सोशल मीडियाकडून पोलिसांवरती लक्ष ठेवण्यात जात आहे। अशातच अंधेरीतील एका MIDC मधील एका तरुणाने अशाच बाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामुळे 2 धर्मियांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो अशा त्यामध्ये वल्गना करण्यात आल्या होत्या आणि यानुसार MIDC पोलिसांकडून ही सुमोटो घेत ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये मोहम्मद मासूम रजा शमी शेख याला अटक करण्यात आलेली आहे। याने विशाळगडावरील एकूणच प्रसंगावरून तो 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्यासंदर्भातला व्हिडिओ हा प्रसारित केला होता। या पद्धतीने व्हिडिओ प्रसारित करण्यावरती मुंबईसह महाराष्ट्राच्या सायबर विभागाकडून लक्ष ठेवलं जात आहे। त्यामुळे अशी कुठलीही घटना करू नये असं आवाहन देखील सायबर पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। अजिंक्य, ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।